नमस्कार. आपण पाहत आहोत स्वराज्य न्यूज. आपली माणसं, आपली बातमी. बातम्या आणि ठळक घडामोडी पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि रहा अपडेट. मे महिना हा रोटरी यूथ सर्व्हिसेस मंथ म्हणून ओळखला जातो. विविध कार्यक्रमांचा समावेश असलेला कवच हा युवा महोत्सव यंदा कोरोनामुळे ऑनलाईन साजरा करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक या 3 प्रकारच्या सुरक्षा कवचाची गरज भासत आहे. याच संकल्पनेवर आधारित कवच युवा महोत्सव आयोजित करण्यात आला असून याचे आयोजन रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती, रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्प, रोटरी क्लब पनवेल इलाइट, रोटरी क्लब पुणे वारजे तर संयोजन रोटेक्स 3131 व रोट्रॅक्ट जिल्हा 3131 तर्फे करण्यात आले आहे. या महोत्सवाची सुरुवात विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाने करण्यात आली. स्पर्धांमधील सर्व विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. या कोरोना काळात स्वतःला शारीरिक, मानसिक आणि आर्थिकरित्या सक्षम कसं ठेवावं याविषयी आयोजित चर्चासत्रात इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य विभागाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे, समुपदेशक आनंद कुलकर्णी आणि बिझनेस गुरु राकेश जैन प्रखर यांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्राची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. रोटरी क्लबच्या पुणे जिल्ह्याच्या प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. नमस्कार, मी रोटेरियन रश्मी कुलकर्णी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, डिस्ट्रिक्ट 3131 फॉर इयर 2021. आधी सांगितल्याप्रमाणे रोटरी यूथसाठी प्रचंड कार्य करते. हा महिना म्हणजे मे महिना हा रोटरी यूथ सर्व्हिस मंथ म्हणून साजरा केला जातो आणि ओळखला जातो. या महिन्याकरता काही स्पेशल प्रोग्राम्स आपण डिस्ट्रिक्ट 3131ने ऑर्गनाईज केलेले होते. रोटरीच्या एकूण जवळजवळ 6 शाखा तरुणांसाठी कार्यरत आहेत. त्यामध्ये इंटरॅक्ट, रोटरॅक्ट, रायला, रोटरी यूथ एक्सचेंज प्रोग्राम, NGSC आणि रोटेक्स असे त्याचे विभाग आहेत. या शाखांच्या सर्व विद्यार्थ्यांनी म्हणा किंवा त्या मुलांनी मिळून 2 रविवार अत्यंत सुरेख प्रश्नमंजुषा ऑर्गनाईज केलेली होती स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःच्या मॅनेजमेंटनी. आणि त्याची सांगता समारंभ जो होता त्याचा तो कवच या नावाने आपण 30 मेच्या रविवारी साजरा केला. यामध्ये प्रोटेक्शन फ्रॉम पॅन्डेमिक इन हेल्थ, मेंटल हेल्थ आणि फिनान्शियल आस्पेक्ट्समध्ये तरुण पिढीला मार्गदर्शन अशा स्वरूपाचे अत्यंत उत्कृष्ट वक्ते असलेले मार्गदर्शन झालेले आहे. आणि खूप छान कार्यक्रम झाला. उपस्थिती जवळजवळ 400हून अधिक लोकांची उपस्थिती होती. अर्थात याच्यामध्ये वक्त्यांचाही सहभाग होता की अत्यंत उत्कृष्ट वक्ते असल्यामुळे ही उपस्थिती होती. मध्ये आपण ह्या ज्या 6 ॲव्हेन्यूज जे मी म्हटले आता तुम्हाला त्याची माहिती दिली. तसेच या झालेल्या कार्यक्रमावरती क्विज म्हणजे प्रश्नमंजुषा परत मुलांनी घेतली की बाबा या कार्यक्रमाकडे लोकांचं लक्ष होतं की नाही. त्यासाठी आपण कॅश प्राइजेस ठेवली होती आणि वेगवेगळ्या गावाहून आणि महाराष्ट्रातल्या कितीतरी भागातून या कार्यक्रमाकरता उत्तम उपस्थिती होती. आणि याच कार्यक्रमाचा पुढचा भाग म्हणून ऑक्सिजन नेक्स्ट या नावाने आपण ऑक्सिजन फॉर नेक्स्ट जनरेशन या पद्धतीने आपण वृक्ष वाटप करत आहोत. अत्यंत उत्कृष्ट चांगली मोठी झालेली झाडांचं 5000 झाडांचं वाटप करण्याचा माणूस आहे. पुणे डिस्ट्रिक्टमध्ये आपल्या 140 क्लब्ज आहेत. त्यातल्या 50 ते 60 क्लबना आपण प्रत्येकी 100 झाडे अशा पद्धतीने 5 ते 6000 झाडांचं वाटप करतो आहे. आणि जे क्लब ह्या झाडांची लागवड करू शकतात, ज्यांच्याकडे जागा आहे, इच्छा आहे आणि तळमळ आहे असेच क्लब इथे येऊन आपापल्या वाहनांमधून डिस्ट्रिक्ट ऑफिसमधून ही झाडं घेऊन जात आहेत. आणि हा अत्यंत उत्कृष्ट चालू असलेला उपक्रम आहे की ज्याची सांगता जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी होईल. थँक्यू. फिजिकल इम्युनिटी संदर्भात डॉक्टर भोंडवे यांनी मार्गदर्शन केले. इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे बाहेरून रोगजंतू येतात, उदाहरणार्थ बॅक्टेरिया असतात, व्हायरसेस असतात, त्यांच्यापासून आपल्या शरीराचं संरक्षण करणं आणि त्या बाह्य जंतूंना नष्ट करणं हे कार्य जे करतात त्याला आपली इम्युनिटी किंवा इम्युन पॉवर असं म्हणतात किंवा प्रतिकारशक्ती असं म्हणतात. ह्याचे मुख्यत्वे 2-3 प्रकार असतात. एक मुख्य 2 प्रकार जे आहेत ते म्हणजे इन्नेट इम्युनिटी म्हणजे जन्मजात असलेली इम्युनिटी जी बालकाला आईच्या पोटात असताना त्याच्या 3ऱ्या महिन्यामध्ये पोटामधल्या 3ऱ्या महिन्यामध्ये त्याला ती आईकडून मिळते. त्यानंतर बाळ ज्यावेळेला जन्माला येतं त्यावेळेला आईच्या पहिल्या स्तनपानामधून त्याला अनेक प्रकारच्या आजारांबद्दलची इम्युनिटी मिळते. त्यानंतरच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर जी इम्युनिटी असते त्यामध्ये ॲक्टिव्ह इम्युनिटी जी असते आणि पासिव्ह इम्युनिटी असते. ही ॲक्टिव्ह इम्युनिटी 2 प्रकारे मिळते. एक म्हणजे आपल्याला एखाद्या कुठलाही आजार झाला
तर ते रोगजंतू आपल्या शरीरात येतात, आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी, त्यातल्या त्या लिम्फोसाईट त्यांना नष्ट करतात आणि त्यांना मग ते प्रशिक्षण जे असतं ते त्यांच्या स्मृतीमध्ये जाऊन बसतं. त्याला म्हणतात ॲक्टिव्ह इम्युनिटी इन्फेक्शनमधून मिळालेली. पण त्याचबरोबर दुसऱ्या प्रकारची जी ॲक्टिव्ह इम्युनिटी असते ती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लसींमधून मिळते. या लसी ज्यावेळेला आपल्याला टोचल्या जातात तेव्हा लसीमधून सुद्धा आपल्या शरीरातल्या या पांढऱ्या रक्तपेशींना किंवा त्यांच्यामधल्या लिम्फोसाईट्सना रोगाविरुद्ध कसं लढायचं याचं प्रशिक्षण मिळतं आणि ते त्या अँटीबॉडीजमधून मिळतं. हे जे असतं ही सुद्धा एक प्रकारची ॲक्टिव्ह इम्युनिटी असते लसीकरणामधून मिळालेली. आणि दुसरी जी असते ती म्हणजे पासिव्ह इम्युनिटी जी असते त्यामध्ये साधारणतः आपण प्लाझ्मा देतो, त्या प्लाझ्मामध्ये दुसऱ्याच्या शरीरातल्या अँटीबॉडीज मिळतात. मग त्यासाठी आपल्याला आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशींना अँटीबॉडीजचं प्रशिक्षण मिळतं किंवा काही इम्युनोग्लोबुलिन नावाचे इंजेक्शन्स असतात त्याच्यामधूनही दिलं जातं. ज्यावेळेला धनुर्वातासारख्या किंवा डॉग बाईटसारख्या केसेसमध्ये ज्यावेळेला खूप गंभीर परिस्थिती असते अशा वेळेला इम्युनोग्लोबुलिन दिली जातात. त्याचप्रमाणे मोनोक्लोनल अँटीबॉडीज म्हणून एक नवीन प्रकार जो आलेला आहे त्याच्यामध्ये कृत्रिमरित्या बनवलेल्या अँटीबॉडीजसुद्धा दिल्या जातात. परंतु ही सगळी जी प्रतिकारशक्ती आहे ती आपल्या शरीराला मिळते, ती टिकवून ठेवावी लागते आणि ही कुठल्याही अमुक खाण्यानी किंवा तमुक औषधांनी टिकून राहत नाही. तर त्यासाठी आपल्याला आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवावं लागतं. आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चौरस आहार किंवा समतोल आहार. आपली जी प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, त्यानंतर जीवनसत्व, कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ, जीवनसत्व, क्षार आणि पाणी या सगळ्या गोष्टी समतोल पद्धतीने आपल्या शरीराला आवश्यक आहे अशा पद्धतीने जर खाल्लं तरच आपल्याला समतोल आहार मिळतो. दुसरं महत्त्वाची गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे नियमित व्यायाम. मग तो ॲरोबिक व्यायाम असेल, चालणं, पळणं, धावणं, पोहणं, स्विमिंग किंवा जोर बैठका, जिममधला व्यायाम, हे एनरोबिक व्यायाम. त्याचबरोबर प्राणायाम, योगासनं, सूर्यनमस्कार अशा प्रकारचे आपण सर्वांगीण व्यायाम केले तर आपलं शरीर उत्तम राहतं. आणि त्याचबरोबर आरोग्यासाठीची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्रांती. रोजच्या रोज 7 ते 8 तास आपल्या शरीराला आवश्यक असलेली विश्रांती आपण घ्यावीच लागते. ती घेतली तरच आपलं शरीर हे व्यवस्थित राहतं, निरोगी राहतं. आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे व्यसनांपासून दूर राहणं. आपल्याला समतोल आहार, योग्य व्यायाम, नियमित विश्रांती, व्यवस्थित लसीकरण हे सगळं करूनही जर व्यसनं असतील तर व्यसनांमुळं दारू, तंबाखू किंवा धूम्रपान याच्यामुळं आपली जी प्रतिकारशक्ती असते ही दबते किंवा कमकुवत होते. त्यामुळं ह्या 4 गोष्टी जर आपण पाळल्या आणि आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला जी प्रतिकारशक्ती मिळालेली असते ती व्यवस्थित राहते आणि त्यामधून आपली तब्येत व्यवस्थित राहते आणि कुठल्याही आजाराचा आपण सामना करू शकतो. अनेकदा असं सांगितलं जातं की व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, झिंक, सेलेनियम अशा प्रकारच्या गोष्टी जर आपण घेतल्या किंवा त्याच्या जर गोळ्या घेतल्या तर आपल्याला प्रतिकारशक्ती आपली शाबूत राहते. परंतु तसं नसतं. ही जी व्हिटॅमिन्स किंवा मिनरल्स आहेत याचा फायदा असा असतो की आपल्या शरीरात ज्यावेळेला एखाद्या रोगजंतूंविरुद्ध आपलं शरीर किंवा आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी लढत असतात त्यावेळेला त्या काही जखमी होतात किंवा त्या डॅमेज होतात. त्यांचं रिपेअर करण्यासाठी, त्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी किंवा त्यांना व्यवस्थित करण्यासाठी ह्या घटकांची आवश्यकता असते. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, झिंक, सेलेनियम वगैरे. तर थोडक्यामध्ये आपल्याला प्रतिकारशक्ती ही जन्मजात मिळते, वॅक्सिनेशनमधून मिळते किंवा आपल्याला एखादा आजार झाला तर ती तयार होते. कुठलेही पदार्थ खाऊन, कुठलीही औषधं घेऊन ती मिळत नाही. आपल्याला मिळालेली प्रतिकारशक्ती जी असते ती आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवूनच शाबूत ठेवता येते. तर समुपदेशक आनंद कुलकर्णी यांनी मानसिक सक्षमतेसाठी स्वयंशिस्त, स्पष्टता, ध्येय, सातत्य आणि नियोजन या पंचसूत्रीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. बिझनेस गुरु राकेश जैन प्रखर यांनी आत्ताच्या काळात आर्थिक साक्षरतेची गरज असून अचूक गुंतवणूक, पैशाचा स्रोत, आर्थिक सक्षमतेसाठी पैशाचे योग्य नियोजन, वेळीच करणे तसेच कमाई आणि खर्च याचा योग्य मेळ साधता येणे आवश्यक असल्याचे सांगितले. नमस्कार साथियों, मैं हूं बिज़नेस गुरु राकेश जैन प्रखर. मैंने बिज़नेस की ट्रेनिंग में वर्ल्ड रिकॉर्ड बनाया है और हमारा एक मिशन है, मिशन लीड इंडिया, जिसके माध्यम से हम इस देश को अगले 10 साल में एक ग्लोबल सुपर पावर बनाना चाहते हैं. इस दिशा में प्रयास कर रहे हैं कि देश का आर्थिक विकास कैसे जल्दी से जल्दी हो.
साथियों, आज के पेंडेमिक के विषय में जो हमारे सामने विषय है कि किस प्रकार से इस मुसीबत के समय में एक कवच का निर्माण किया जाए जिससे कि हम इन प्रॉब्लम से बच सकें। 3 तरह की कवच के निर्माण की ज़रूरत है, इम्यूनिटी डेवलप करने की ज़रूरत है, फिजिकल, मेंटल एंड फाइनेंशियल इम्यूनिटी। साथियों, फिजिकल और मेंटल इम्यूनिटी के बारे में बहुत लोग बातें कर रहे हैं, लेकिन फाइनेंशियल इम्यूनिटी कैसे डेवलप की जाए इसके लिए बहुत कम बात हुई है। मैं आज आपको बताता हूं कि अगर आप आपके जीवन में कैसे फाइनेंशियल इम्यूनिटी डेवलप कर सकते हैं। अगर आप ये मेरा सिंपल फार्मूला फॉलो करें, फिल्म्स एंड आर्म्स, इस फॉर्मूला को अगर फॉलो करेंगे, इसके एक एक शब्द को समझें। F स्टैंड्स फॉर फाइनेंशियल लिटरेसी, डेवलप अंडरस्टैंडिंग अबाउट फाइनेंशियल मैटर्स। I स्टैंड्स फॉर इन्वेस्ट वाइजली, अपना इन्वेस्टमेंट सही तरीके से करें। L स्टैंड्स फॉर लिक्विडिटी, लिक्विडिटी का ध्यान रखें। मिनिमाइज रिस्क एंड आइडेंटिफाई सोर्सेस ऑफ मनी। कब मुसीबत के समय में कब कहाँ से पैसे मिलेंगे आपको? कोई फ्रेंड्स एंड फैमिली से मिलेंगे, पर्सनल लोन मिलेगा, गोल्ड लोन मिलेगा। N स्टैंड्स फॉर नो कंपटीशन, आपको अपने जीवन में किसी से कंपटीशन नहीं करनी है। किसी ने बड़ी गाड़ी खरीदी, बंगला खरीदा, आपको उससे बड़ा खरीदने की कंपटीशन करने की ज़रूरत नहीं है। क्रिएट एसेट्स एंड नॉट लायबिलिटीज, EMI के ट्रैप में न उलझें। रिटर्न्स पे फोकस करें, लाइफस्टाइल पे बाद में, पहले रिटर्न्स पे फोकस करें। अगर आपका रिटर्न्स अच्छा होगा तो लाइफस्टाइल अपने आप सुधर जाएगी। मनी फार्मूला ईजाद करें अपने लिए कि आप किस प्रकार से ज़्यादा से बना सकते हैं, आपका फार्मूला क्या है। एंड लास्ट, S स्टैंड्स फॉर सेविंग्स एज अर्ली एज पॉसिबल। अपने जीवन में जल्द से जल्द सेविंग करने की हैबिट डालें, और अगर आप ये फार्मूला फॉलो कर लेंगे, फिल्म्स एंड आर्म्स, तो डेफिनेटली मैं यकीन से कह सकता हूं कि आपकी एक ऐसी स्ट्रॉन्ग फाइनेंशियल इम्यूनिटी डेवलप हो जाएगी कि किसी भी प्रकार की मुसीबत का आप सामना करने के लिए सक्षम होंगे। धन्यवाद। थैंक यू वेरी मच। चर्चासत्रादरम्यान जैनी जडेजा आणि ध्वनिका शहा यांनी रोटरॅक्टमधील संघस्थापना आणि त्याच्या कार्याविषयी माहिती सांगितली. रोटरी यूथ लीडरशिप अवॉर्ड्सचे चेअरमन विष्णू म्हात्रे यांनी रायलाविषयी माहिती दिली. चर्चासत्रानंतर रोटरी जिल्हा 3131 युवाचे संचालक वसंतराव माळुंजकर यांनी आभार मानले. RYE संचालक अशोक भंडारी, NGSE संचालक नीरज मेहता, रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वतीच्या अध्यक्षा माया फाटक, रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्पच्या अध्यक्षा अश्विनी शहा, रोटरी क्लब पनवेल इलाइटचे अध्यक्ष आशिष मेहता, रोटरी क्लब ऑफ पुणे वारजेचे अध्यक्ष विनायक पाटील, रोटरॅक्ट जिल्हा 3131च्या जिल्हा रोटरॅक्ट प्रतिनिधी श्रद्धा लामखडे, रोटरॅक्टचे अध्यक्ष खुश संघवी इत्यादी या महोत्सवात सहभागी झाले होते. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त 5 जून रोजी ऑक्सिजन नेक्स्ट हा वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे. प्रशांत निकम, स्वराज्य न्यूज, पुणे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.